friends, welcome to my channel. Friends, today we are going to learn Standard 9 Subject Mathematics Part 2 means Geometry and Chapter number 2 Parallel Lines. मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. चला मित्रांनो, सुरुवात करूया. स्टँडर्ड 9 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर नंबर 2 पॅरलल लाईन्स. फ्रेंड्स, पॅरलल लाईन्स म्हणजे काय ते आपण आता बघणार आहोत. डेफिनेशन त्या पॅरलल लाईनची. आता मित्रांनो, या दोन ज्या लाईन आहेत, लाईन एल आणि लाईन एम, या पॅरलल लाईन असतील. तर नेमकं काय, द लाईन्स विच आर कोप्लेनर अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. म्हणजे मित्रांनो, एकाच प्रतलात, नाही का, एकाच प्लेनमध्ये असणाऱ्या दोन लाईन जर एकमेकांना टच करत नसतील, इंटरसेक्ट करत नसतील, या पद्धतीने या दोन लाईन आहेत मित्रांनो, या एकमेकांना इंटरसेक्ट करत नसतील, तर त्या लाईन्सला आपण म्हणतो मित्रांनो पॅरलल लाईन्स. ओके फ्रेंड्स. आता फ्रेंड्स, या इथे जर आपण बघितलं तर लाईन एल आणि लाईन एम या दोन लाईन आहेत. लाईन एल आणि लाईन एम या आपल्याला इथे दोन लाईन दिसतात. आता मित्रांनो, या ज्या दोन लाईन आहेत त्यांना इंटरसेक्ट करणारी आपल्याला ही एक लाईन दिसते. ही जी लाईन आहे ती त्यांना काय करते, तर इंटरसेक्ट करते. या दोन लाईनला इंटरसेक्ट करणारी ही लाईन आहे. तर हिला मित्रांनो आपण काय म्हणणार, तर हिला आपण म्हणणार ट्रान्सव्हर्सल. दिस लाईन इज ट्रान्सव्हर्सल ऑफ लाईन एल अँड लाईन एम. मग त्यामुळे मित्रांनो, जवळजवळ 8 अँगल्स जे ते फॉर्म झालेत. आता ते जे आपण इथे बघितलं तर कोणता अँगल आहे, ए बी सी डी हे 4 अँगल आणि ई एफ जी एच हे 4 असे 8 अँगल जे तिथे फॉर्म झालेले आपल्याला दिसतात. आता या अँगल्सचा नेमकं आपण काय म्हणतो मित्रांनो, ते आपण लक्षात घेऊया. कारण की हे अँगल्स जे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स, हे खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरतीच आपलं पूर्ण चॅप्टर अवलंबून आहे. त्यामुळे करस्पॉन्डिंग अँगल कोणते असतील, त्याचप्रमाणे अल्टरनेट अँगल कोणते असतील, ते आपण आता पाहणार आहोत. मित्रांनो, या फिगरमध्ये आपल्याला आधी आपण जे शोधले तर करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते आहेत, तर करस्पॉन्डिंग अँगल आपल्याला सांगतात, ते लक्षात घ्या. अँगल ए अँड अँगल ई आर करस्पॉन्डिंग अँगल्स. ही एक पेअर झाली. दुसरा अँगल जर आपण घेतला मित्रांनो तर आपल्याला सांगता येईल. दुसरा अँगल मी घेतो आहे बघा, अँगल डी जर आपण घेतला तर त्याचा करस्पॉन्डिंग अँगल येणार अँगल एच. हे सुद्धा मित्रांनो काय, तर हे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आता मित्रांनो, दुसरा अँगल घेऊया, अजून दुसरी पेअर आपण बघूया. समजा अँगल बी मित्रांनो घेतला तर याचा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे एफ. बीचा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे मित्रांनो एफ. 3 पेअर जे आहेत मित्रांनो या करस्पॉन्डिंग अँगलच्या झाल्या आहेत. चौथी पेअर आपण आता बघूया. ती समजा मित्रांनो मी घेतोय, समजा अँगल सी घेतला तर याचा करस्पॉन्डिंग अँगल येणार अँगल जी. मित्रांनो, नीट लक्षात घ्या, वेगवेगळ्या कलर्समध्ये मी ते अँगल दाखवलेत. अँगल ए अँड अँगल ई हे दोन करस्पॉन्डिंग अँगलची पेअर आहे. अँगल बी अँड अँगल एफ इज ऑल्सो करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल डी अँड अँगल एच आणि दुसरा मित्रांनो अँगल सी आणि अँगल जी सुद्धा काय करस्पॉन्डिंग अँगल आहे. मित्रांनो, बघून घेऊया आपण अल्टरनेट अँगल्स. आता कोणते अँगल्स अल्टरनेट अँगल्स आहेत ते पण आपण लक्षात ठेवूया. आता फ्रेंड्स, अल्टरनेट अँगल जर आपल्याला बघायचे असतील तर ते मित्रांनो हे इंटरनल अँगल असतात, परंतु अपोजिट साईडचे इंटरनल अँगल्स त्यांना आपण म्हणतो अल्टरनेट अँगल्स. तेच आपल्याला मित्रांनो पाहायचे असतील तर आपण तेही दाखवूया. याच्यात 2 पेअर असतील. पहिली पेअर मित्रांनो, सपोज अँगल सी घेतला तर त्याचा अपोजिट साईडचा म्हणजे अँगल ई हा येणार मित्रांनो. सीचा अँगल ई आर द अल्टरनेट अँगल्स. पुन्हा दुसरं आपल्याला घ्यायचं असेल मित्रांनो, दुसरी पेअर कोणती आहे, तर अँगल जर बी घेतला मित्रांनो, या साईडचा आपण बी घेतला तर इकडचा आपल्याला घ्यावं लागेल एच. या त्या जोड्या मित्रांनो पेअर आहेत अल्टरनेट अँगलच्या. मित्रांनो लक्षात आली आहे. अँगल सी अँड अँगल ई अँड सेकंड पेअर इज अँगल बी अँड अँगल एच. ओके फ्रेंड्स, हे झाले त्याचे इंटरनल अल्टरनेट अँगल्स. ओके. आता मित्रांनो, इंटेरियर अँगल्स कोणते आहेत ते पण आपण लगेच बघूया. आता इंटेरियर अँगल जर मित्रांनो आपल्याला बघायचे असतील तर ते कोणते असतात, तर फ्रेंड्स हा जो आपण बी घेतला तर त्याच बाजूचा दुसरा अँगल घ्यायचा ई, म्हणजे बी अँड ई आर इंटेरियर अँगल्स. त्याची सेकंड पेअर जर मित्रांनो आपल्याला घ्यायची ती पण आपण सारख्या रंगाने दाखवण्याचा प्रयत्न करूया. फ्रेंड्स, ग्रीन कलरने दाखवतो. अँगल सीचा इंटेरियर अँगल असेल अँगल एच. ओके फ्रेंड्स, त्यामुळे इंटेरियर अँगल, अल्टरनेट अँगल अँड करस्पॉन्डिंग अँगल्स हे अतिशय महत्त्वाचे आहेत. ते तुम्ही लक्षात ठेवा, त्याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला ते ओळखता आले पाहिजेत. ओके फ्रेंड्स.
सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज. मित्रांनो, प्रॉपर्टीज जे आहेत या खूप महत्त्वाच्या असतात, जेणेकरून आपल्याला एक्सरसाइज जे ते प्रॅक्टिस सेट जे ते सोडवता येतील. पहिली पहिली प्रॉपर्टी काय मित्रांनो, तीही आपण बघणार आहोत. आता वेन टू लाईन्स इंटरसेक्ट द पेअर ऑफ अपोजिट अँगल्स फॉर्म आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे मित्रांनो काय, कोणतेही सपोज दोन लाईन असतील, आता ही एक लाईन मी काढली आणि दुसरी ही लाईन काढली, तर त्यामुळे मित्रांनो हा एक अँगल आणि हा एक अँगल जो आहे ते अपोजिट अँगल आहेत आणि अपोजिट अँगल्स आर कॉन्क्रुएंट. अपोजिट्स अँगल कसे असतात तर ते कॉन्क्रुएंट असतात, हे लक्षात ठेवा. अपोजिट अँगल म्हणजे काय, तर कोणतेही दोन लाईन ज्या एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील. आता मित्रांनो दुसरी लाईन मी काढतो, समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, त्यामुळे हा जो अँगल आहे त्याचा अपोजिट अँगल इकडचा असेल, इकडचा आपण अँगल घेतला तर त्याचा अपोजिट अँगल हा असेल आणि अपोजिट्स अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. ते नेहमी कसे असतात तर कॉन्ग्रुएंट असतात. ओके फ्रेंड्स, दुसरं आपल्याला काय दिली बघा, द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. लिनियर पेअर म्हणजे काय मित्रांनो, तर सपोज या पद्धतीने एक लाईन आहे, स्ट्रेट लाईन काढूया जरा. ओके फ्रेंड्स, आता ही एक लाईन आपण काढली आणि पुन्हा इकडनं एक अशी लाईन काढली, म्हणजे दोन अँगल फॉर्म झाले, हा एक अँगल आणि हा एक अँगल. तर मित्रांनो हे जे अँगल आहेत ना, तर यांना आपण म्हणतो मित्रांनो लिनियर पेअर. कारण काय, त्या एका सरळ रेषेत ते आहेत, नाही का. हा जो अँगल आहे तर प्रोट्रेक्टर लावला तर याची मेजरमेंट आहे ते 180 येतं. म्हणून असं म्हटलं जातं द अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणजे हा एक अँगल आणि हा एक अँगल हे लिनियर पेअर आहेत, यांची सम जी आहे, यांची बेरीज जी आहे ती असते 180 डिग्री. हे तुम्ही लक्षात ठेवा. ओके फ्रेंड्स, मित्रांनो एक थेरम इथे आपल्याला दिलेला आहे, तो आपण बघूया. त्याचे स्टेटमेंट बघणार आहोत, ते काय आहे नेमकं, आणि त्याचा यूज आपल्याला मित्रांनो प्रॉपर्टी म्हणून करायचा आहे. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. मित्रांनो हा थेरम आपल्याला काय सांगतो, सपोज या दोन लाईन एम आणि एल या पॅरलल असतील. लक्षात घ्या, या जर पॅरलल असतील, ही त्याची ट्रान्सव्हर्सल असेल, तर मित्रांनो इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजेच काय, जे इंटेरियर जे अँगल आहेत, इथे समजा मित्रांनो हा ए घेतला तर दुसरा कोणता येणार बी, तर यांची जी बेरीज आहे, सम जी आहे ती असणार सप्लिमेंटरी मीन्स 180. त्याचप्रमाणे डी आणि सी यांचीसुद्धा बेरीज किती असणार आहे मित्रांनो, तर ती असणार आहे 180. अशा पद्धतीने मित्रांनो याचा आपल्याला प्रॉपर्टी म्हणून यूज करायचा आहे. चला मित्रांनो आपण पुढचा टॉपिक घेऊया. पुढचं थेरम काय मित्रांनो, द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स इक्वल मेजर. म्हणजे मित्रांनो या दोन लाईन आहेत ज्या पॅरलल आहेत, मग त्यावेळेस ही ट्रान्सव्हर्सल असेल तर मित्रांनो जे अँगल्स आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स ते कसे असतात तर ते इक्वल असतात. केव्हा, ज्यावेळेस दोन लाईन या पॅरलल असतील. लक्षात घ्या मित्रांनो, दोन लाईन जर पॅरलल असतील तर आपण कोणत्या प्रॉपर्टी शिकतोय, ही लाईन आणि ही लाईन जर पॅरलल असेल आणि ही त्याची ट्रान्सव्हर्सल असेल तर मित्रांनो करस्पॉन्डिंग अँगल जे आहेत ते कसे असतात, इक्वल असतात. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल असेल कारण की तो करस्पॉन्डिंग अँगल आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो दुसरा अँगल मी घेतला, समजा हा अँगल घेतला मित्रांनो, तर याचा इक्वल करस्पॉन्डिंग अँगल कोणता येईल तर हा येईल, तो सुद्धा इक्वल असेल जर त्या दोन लाईन पॅरलल असतील. मग मित्रांनो दोन लाईन पॅरलल असतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात, अल्टरनेट अँगलसुद्धा इक्वल असतात आणि इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतात. म्हणजे त्यांची बेरीज जी आहे ती 180 असते. ह्या फक्त प्रॉपर्टी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा, आपल्याला पुढील एक्सरसाइजमध्ये ते नक्की लागणार आहेत. फ्रेंड्स आता आपण सॉल्व करणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.1. त्याआधी मित्रांनो एक पटकन रिव्हिजन करूया. काय आपण रिव्हिजन केली आहे तर सपोज अपोजिट अँगल जे आहेत मित्रांनो ते कसे असतात, अपोजिट अँगल्स आर कॉन्क्रुएंट, लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्क्रुएंट अँड अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो कॉन्क्रुएंट. हे जर लक्षात ठेवलं मित्रांनो 2.1 अतिशय इझी जाणार आहे. चला मित्रांनो सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेट 2.1. प्रॅक्टिस सेट 2.1. In the figure, line RP parallel line MS and line DK is their transversal. Here transversal है. Angle DHP is given 85 degree. Find the measure of RHD, angle PHG, angle HGS and angle MGK. हे मित्रांनो आपल्याला फाइंड करायचे आहे. ओके फ्रेंड्स, अँगल आपल्याला दिला आहे DHP. स्टार्ट तिथूनच करूया आपण. अँगल DHP is given. Angle DHP is equal to 85 degree. ओके फ्रेंड्स, आता फ्रेंड्स आपल्याला विचारला आहे अँगल RHD, तो नेमका कुठे बघा. RHD हा अँगल आणि मित्रांनो हा आहे त्याचा लिनियर पेअर अँगल दिसतोय बघा, एकाच रेषेवरती हे दोन अँगल आहेत. सो दिस टू अँगल्स RHD अँड अँगल DHP
form a linear pair. So his sum is 180. So right here, angle DHP plus angle RHD is equal to 180. लिहूया, angle DHP plus angle RHD is equal to 180. Reason मस्ट मी लिहिणं मित्रांनो काय ते बघा, angles in a linear pair, in a linear pair. ओके फ्रेंड्स, आता यांची बेरीज 180 आहे. आता DHPची व्हॅल्यू टाकून देते आहे 85 प्लस अँगल RHD इज इक्वल टू 180. देअरफॉर अँगल RHD इज इक्वल टू 180 मायनस 85. आता 180 मधून 85 गेले मित्रांनो, किती येतील ते येतील 95. सो राईट हिअर अँगल RHD इज इक्वल टू 95. ओके, पहिलं ते मित्रांनो याला आपल्याला आहे फर्स्ट. आता सेकंड काय, PHG आपल्याला काढायचं आहे. तर अँगल PHG बघा कुठे आहे मित्रांनो, अँगल PHG आपल्याला बघायचं आहे. PHG दिस अँगल, हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे मित्रांनो. हा पण काढला आहे आता, RHD आत्ताच काढला, तो आला आहे 95, तो लिहितो. सी फ्रेंड्स, दिस टू लाईन्स, दिस लाईन अँड दिस लाईन्स फॉर्म अ अपोजिट अँगल्स. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल काय झाला, अपोजिट अँगल. मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही दोन लाईन घेतल्या तर हे अपोजिट अँगल असतात आणि ते कसे असतात, इक्वल असतात, कॉन्ग्रुएंट असतात. मग इथे ही लाईन आणि ही लाईन घेतली मित्रांनो, तर हा अँगल आणि हा अँगल काय येणार, तर अपोजिट अँगल येणार आणि ते इक्वल असतात. जर हा 95 तर हा सुद्धा 95 असेल. ओके फ्रेंड्स, लिहूया अँगल PHG इक्वल टू अँगल RHD. कारण काय, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. लिहूया देअरफॉर अँगल PHG कॉन्ग्रुएंट अँगल RHD. रिझन त्याचं, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट angles are congruent. So we write here angle PHG is equal to angle RHD. आणि मित्रांनो RHD किती येतो, तर 95. सो देअरफॉर अँगल PHG इज ऑल्सो 95. मित्रांनो हा अँगल सुद्धा आपला काढून झाला आहे, अँगल PHG. तो बघा हा सुद्धा मित्रांनो किती आला, तर तो सुद्धा आला 95. थर्ड अँगल कोणता आहे, अँगल HGS. कुठे येतो बघूया, HGS. आता मित्रांनो अँगल HGS म्हणजे हा अँगल आपल्याला फाइंड करायचा आहे. या दोन लाईन आपल्याला पॅरलल दिल्या आहेत, PRP आणि MS पॅरलल आहे, ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. आणि जर दोन लाईन पॅरलल असतील, ट्रान्सव्हर्सल असेल, तर मित्रांनो करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. मग या अँगलचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता असणार, तर ऑब्विसली 85 जो आहे तो याचा करस्पॉन्डिंग अँगल असणार आहे. म्हणजे तो सुद्धा कसा येईल मित्रांनो, तो सुद्धा येईल इक्वल. ओके, काय लिहिणार इथे, लाईन RP अँड लाईन MS आर पॅरलल. लिहूया थर्ड, लाईन RP पॅरलल लाईन MS. आणि याची ट्रान्सव्हर्सल कोणती आहे, तर DK इज द ट्रान्सव्हर्सल अँड लाईन DK इज द ट्रान्सव्हर्सल. आता ही लाईन ट्रान्सव्हर्सल आहे मित्रांनो, म्हणून अँगल DHP, लक्षात घ्या, अँगल DHP अँड अँगल HGS आर करस्पॉन्डिंग अँगल्स अँड दे आर इक्वल. DHP कॉन्ग्रुएंट HGS, अँगल DHP कॉन्ग्रुएंट अँगल HGS. कारण काय, तर करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो हा तर आपल्याला दिलेला आहे नाही का, त्यामुळे आपण लिहूया अँगल DHP इज इक्वल टू अँगल HGS. देअरफॉर DHP इज गिवन, DHP आपल्याला दिला 85 आहे. सो अँगल HGS इज इक्वल टू 85. कारण काय, गिवन अँगल DHP हा 85 आहे, त्यामुळे मित्रांनो तो आला. फोर्थ, चौथा अँगल कोणता आहे तो बघा, तो आहे फ्रेंड्स MGK. आता MGK कुठे बघा, MGK हा इकडचा अँगल मित्रांनो, हा आता आपण काढला, तो कोणता होता, तो आला 85.
आता मित्रांनो ही लाईन आणि ही लाईन ही सुद्धा काय एकमेकांना इंटरसेक्ट करते जीमध्ये. म्हणजे हे अँगल कोणते झाले तर हे आपल्याला दिसतात व्हर्टिकली ऑपोजिट आणि ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे हा 85 तर हा सुद्धा किती येणार, तो सुद्धा 85 येणार नाही का. हेही आपण लिहू शकतो. ओके फ्रेंड्स, हा अँगल आणि हा अँगल लिहूया. अँगल HGS जो आत्ताच आपण काढला आहे अँड अँगल MGK लिहूया. अँगल HGS 85 आहे बघा, नीट लक्षात घ्या. HGS आणि MGK हा MGK हे लिहिणार व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स, ऑपोजिट angles. So friends, HGS is 85, therefore MGK is also 85. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे तीनही चारही अँगल्स इथे काढता आले असतील. नेक्स्ट सम बघूया. इन द फिगर लाईन P अँड लाईन Q आर पॅरलल्स. लाईन P आणि Q पॅरलल्स आहे. लाईन L अँड M आर ट्रान्सव्हर्सल्स. लाईन L आणि M नाव देऊया. ही L आणि ही M ट्रान्सव्हर्सल आहे याची. P आणि Q ची याची ट्रान्सव्हर्सल एक आणि ही याची ट्रान्सव्हर्सल. मेजर ऑफ सम अँगल्स आर शोन, हेन्स फाइंड द अँगल ABCD. काही अँगल्स आपल्याला दिलेत. 110 दिला आहे, हा 115 दिला. आपल्याला अँगल A हा अँगल फाइंड करायचा आहे, B फाइंड करायचा आहे, C फाइंड करायचा आहे आणि D फाइंड करायचा आहे. मित्रांनो हा जो अँगल बघितला अँगल A आणि हा 110 हे काय तर लिनियर पेअर आहेत. हे आपल्याला दिसतंय नाही का. अँगल A अँड अँगल 110 form a linear pair. So sum of these two angles are 180. So write first angle A plus 110. बघा मित्रांनो याला नाव दिलं नाही त्यामुळे आपण तसंच लिहिला 110. These two angles are linear pair फॉर्म करतायत. So sum of these two angles is 180. So angle A plus 110 is equal to 180. रिझन लिहा. angles in a linear pair. Linear pair. So friends, angle A is equal to 180. हा 110 तिकडे घ्या म्हणजे मायनस 110. म्हणजेच अँगल A मित्रांनो किती ना 180 मायनस 110 70. अँगल A तर मित्रांनो आपल्याला 70 मिळून गेला. हा अँगल आहे आपला 70. आता मित्रांनो आपल्याला काढायचा आहे अँगल B. ओके फ्रेंड्स, आता मित्रांनो हा अँगल B काढायचा आहे आपल्याला. या दोन लाईन पॅरलल आहेत लक्षात घ्या. या दोन लाईन पॅरलल आहेत. तर हा जो अँगल आहे याला आपण काहीतरी नाव देऊया. याला समजा मित्रांनो मी नाव देतो X. ओके, Xला नाव दिलं आपण. कन्सिडर अँगल X इन फिगर. कन्सिडर म्हणजे आपण कन्सिडर केले त्याला लिहूया अँगल X ॲज शोन इन द फिगर. शोन इन द फिगर. आपण अँगल X जो येतो इथे दाखवला आहे. आता फ्रेंड्स अँगल A आणि अँगल X बघितलं P आणि Q काय आहेत या पॅरलल लाईन्स आहे. ही त्याची ट्रान्सव्हर्सल आहे. म्हणजे अँगल A आणि X कोणते येतील तर करस्पॉन्डिंग अँगल्स येतील. लिहूया लाईन P पॅरलल लाईन Q अँड लाईन L इज ट्रान्सव्हर्सल. मग ही ट्रान्सव्हर्सल असेल तर अँगल A आणि अँगल X आर करस्पॉन्डिंग अँगल्स. सो राईट हिअर अँगल A कॉन्ग्रुएंट अँगल X. कारण काय तर करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. आता मित्रांनो A तर आपण काढला आहे 70 म्हणजे X सुद्धा किती आला. सो X इज ऑल्सो 70 कारण A हा आहे 70. आता मित्रांनो हा X 70 आला आणि B त्याच्याशी काय करतोय तो ऑपोजिट अँगल फॉर्म करतोय. राईट अँगल B अँड X आर ऑपोजिट अँगल्स. सो दे आर कॉन्ग्रुएंट. सो राईट हिअर अँगल B कॉन्ग्रुएंट अँगल X ऑपोजिट अँगल्स नाही का. वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आता फ्रेंड्स अँगल X 70 आहे तो ऑब्विसली अँगल B इज ऑल्सो 70. अँगल A झाला अँगल B झाला मित्रांनो. आता अँगल B झाला. आता अँगल आपल्याला C काढायचा आहे आणि D काढायचा आहे. आता मित्रांनो या दोन लाईन काही आपल्याला पॅरलल दिलेले नाहीत त्यामुळे आपल्याला ते सांगता येणार नाही की तो अँगल कॉन्ग्रुएंट आहे किंवा नाही. कारण काय या दोन लाईन आपल्याला पॅरलल दिलेले नाहीत. मात्र या दोन लाईन पॅरलल दिलेल्या आहेत. तर मित्रांनो अँगल A आणि अँगल C याचा विचार केला तर अँगल A आणि C
अँगल ए आणि सी जरी विचार केला मित्रांनो, हे इंटेरियर अँगल आहेत, बट लाईन एल आणि एम आपल्याला दिलेले नाहीत, पॅरलल दिलेले नाहीत. तर मग आपल्याला काय विचार करावा लागेल, हां की अँगल पी सॉरी लाईन क्यू अँड पी आर parallel lines and this is the transversal. So this 115 angle and C are corresponding angles and corresponding angles are congruent. So C is equal to 115. हे आपल्याला लिहिता येईल. ते आपण लिहूया. काय लिहिणार, लाईन P parallel line Q and line M is transversal. Line P parallel line Q and line M is transversal. So friends, angle C and angle 115 is alternate angle. Angle 115 कारण काय तर alternate corresponding angles. Angle C and 115 corresponding angles. मग फ्रेंड्स इथे आपण लिहूया अँगल C जो आहे तो 115 मिळाला, तो लिहून टाका अँगल C इज इक्वल टू 115. आता मित्रांनो ए काढून झालाय, बी काढून झालाय, सी काढून झालाय. आता काढायचं आहे आपल्याला अँगल डी. आता इथे जर विचार केला तर हा लिनियर पेअर फॉर्म करतो मित्रांनो, नाही का. डी अँड अँगल 115 फॉर्म अ लिनियर पेअर, मीन्स सम ऑफ डी अँड 115 इज 180. राईट हिअर अँगल डी प्लस 115 इज इक्वल टू 180. कारण काय अँगल्स इन लिनियर पेअर, इन अ लिनियर पेअर. सो बोथ sum of both is 180. So angle D is equal to 180 minus 115. So angle D is equal to 180 मधनं 115 मायनस केलं मित्रांनो किती येईल ते येईल 65. सो अँगल D is 65. 65 115 70 and 70 हे आपले आन्सर असतील. आय होप ते तुम्हाला कळालं असेल मित्रांनो. पुढचं सम लगेच घेऊया मित्रांनो. थर्ड सम बघा काय. इन द फिगर लाईन एल पॅरलल लाईन एम, लाईन एल अँड पॅरलल लाईन एम दिली आहे, त्याचप्रमाणे एन पॅरलल पी आहे. फाइंड अँगल ए, अँगल बी अँड अँगल सी फ्रॉम द गिवन मेजर ऑफ अँगल्स. ए बी सी आपल्याला फाइंड करायचं आहे. बी सी आपल्याला एक अँगल दिला आहे, फक्त हा अँगल दिला आहे 45. फ्रेंड्स लाईन एल पॅरलल लाईन एम अँड पी इज ट्रान्सव्हर्सल आहे. लिहूया. त्याच्या आधी मित्रांनो एक आपण अँगल शो करूया. इथे समजा मी एक्स अँगल शो करतो, ते आपण लिहूया. कन्सिडर अँगल एक्स, consider angle x as shown in the figure तो दिला मित्रांनो. सो राइट हियर लाइन L parallel line M, line L parallel line M and line P is the transversal and line P is the ट्रान्सव्हर्सल. आता फ्रेंड्स अँगल एक्स जो आहे तो याचा करस्पॉन्डिंग अँगल आहे, म्हणजे तो येणार 45. सो राईट हिअर अँगल एक्स इज इक्वल टू 45 डिग्री. रिजन काय लिहिणार, करस्पॉन्डिंग अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स. सो अँगल एक्स इज 45 आला मित्रांनो. तर मित्रांनो आपल्याला अँगल ए आणि एक्स हा कोणता अँगल आहे, ए आणि एक्स सुद्धा काय करतायत तर हे सुद्धा लिनियर पेअर आहेत. सो राईट हिअर अँगल ए प्लस अँगल एक्स इज इक्वल टू 180. रिझन काय, अँगल्स इन लिनियर पेअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर. ओके. सो फ्रेंड्स अँगल ए, अँगल एक्स इज 45, राईट हिअर 45 180. So angle A is equal to 180 minus 45 means angle A is equal to 135. Angle A 135 आला मित्रांनो. हा अँगल 135 आला आहे मित्रांनो. Angle A and angle B are vertically opposite angles, so they are also congruent. Right here angle A congruent angle B. कारण काय तर vertically opposite angles, vertically opposite angles and vertically opposite angles are congruent. So angle B is also 135 degree. हा सुद्धा 135 आला. आता मित्रांनो राहिला आहे कोणता तर अँगल सी राहिला आहे आपला. मित्रांनो या लाईन सुद्धा पॅरलल आहेत. लाईन एल अँड लाईन पी आर ऑल्सो पॅरलल अँड बी अँड सी आर
करस्पॉन्डिंग अँगल्स, सो दे आर ऑल्सो कॉन्क्रुएंट. मित्रांनो, करस्पॉन्डिंग अँगल ह्या किंवा हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल आहेत, ते सुद्धा आपण लिहू शकतो. काही आपण लिहिणार आहोत, लिहूया. आता आपण जर समजा करस्पॉन्डिंग अँगल दाखवले तर एन आणि पी पॅरलल अँड एम इज ट्रान्सव्हर्सल. सो लाईन एन पॅरलल लाईन पी अँड लाईन एम इज द ट्रान्सव्हर्सल आहे ती. तर मित्रांनो, अँगल बी आणि अँगल सी कोणते आहेत, तर हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. अँगल बी कॉन्क्रुएंट, अँगल सी करस्पॉन्डिंग अँगल्स, कारण ते कॉन्क्रुएंट असतात जर पॅरलल लाईन असेल तर. करस्पॉन्डिंग अँगल्स, therefore angle B is 135 means angle C is also 135. ओके फ्रेंड, आपल्याला ABC फाइंड करायचे होते, आपण फाइंड केलेत. ABC 135 तिन्ही अँगल आलेत. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. मित्रांनो, व्हिडिओ जास्त लांब आहे त्यामुळे आपण थांबूया. पुढचे सम मित्रांनो नेक्स्ट पार्टमध्ये घेऊया. तो